CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। मेहकर तालुक्यातील नायगाव देशमुख गावातील नागरिक 2 दशकापासून एका रस्त्याच्या प्रतीक्षेत आहेत। प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत सन 2004-05 मध्ये बांधण्यात आलेला नायगाव देशमुख हा रस्ता आज पूर्णपणे जीर्ण झाला असून गावकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। तर रस्त्याची तात्काळ तांत्रिक पाहणी, नूतनीकरण, डांबरीकरण आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच 7 दिवसांच्या आत ठोस कारवाई न झाल्यास भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। नमस्कार सर, मी गीता पंढरी नागुलकर। आमचा रोड खराब झाल्यामुळे आमचे लेकरबाळ शिक्षणात जरा अडचण येऊ राहिली। आम्हाला लवकरात लवकर रोड पाहिजे। यामुळे आम्ही सगळेजण विनंती करतो, आम्हाला पहिले रोड द्या। काय अडचणी येऊन राहिल्या आपल्याला? आम्हाला जाय सर, आम्हाला अडचण येऊ राहिली। आमचे लेकरबाळ शिकायला ऑटोवाले लोक लवकर येत नाही तर त्रास होते द्यायला। गाडी नाही का, बस नाही येत? बस येते सर, मुलीसाठी येते। मुलासाठी काय येते? तुम्हाला नागरिकांसाठी बस नाही आहे का? मुलीसाठीच आहे, पोरासाठी काहीच नाही। तुम्हाला नागरिकांना जायचं नाही नाही सर, देऊळगावला जायला लागते। काय कोणते काम, किती बिमार असं म्हणून गाड्यावर गेलं सर आम्हाला जायला त्रास नाही। कोणाचा ऍक्सिडेंट होते, कोणाचं काय होते। आम्ही गरीब लोक, आमच्याजवळ कुठे पैसा राहणार आहे? आणि काय अडचण जातं थोडं सांगा। तेवढं आहे का? बुलढाणा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेलं नायगाव देशमुख हे गाव आजपर्यंत स्वातंत्र्य मिळून जवळपास आज आपण या वर्षाला 1980वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत आणि स्वातंत्र्य दिन। तरी पण आम्हा नागरिकाला, या या सर्व मायबाप जनतेला रोडसाठी जर पायवाट करायला लागत असेल आणि शासनाकडे वारंवार मागणी करून सुद्धा काही न मिळता फक्त शासनाकडून आम्हाला एक आश्वासन मिळतं, लोकप्रतिनिधीकडून फक्त आश्वासन मिळतं। जनता ही फक्त नायगाव देशमुखवासी जनता ही फक्त आश्वासनाच्या भरोशावर जगत आहे। आज लोकांची फार मोठी म्हणजे शेतकऱ्यांची समस्या आहे, शाळकरी विद्यार्थ्यांची समस्या आहे, लाईनची व्यवस्था आहे, समस्या आहे। मग एवढ्या काही समस्याला गाव ग्रासलेलं आहे, याच्याकडे काय शासन लक्ष देईल का, हेच आमची अपेक्षा आहे। आणि जो शासन म्हणतो की शिकेगा इंडिया तो बढेगा इंडिया, पण इथं गावात शाळेचीच काही व्यवस्था नाही, विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाण्याची पण काही व्यवस्था नाही, तर शिक्षण होणार कुठून? शासनाने काय फक्त का आमचं काय मत पाहायचं आहे का फक्त त्यांना फक्त बोलायचं आहे का? आम्हाला काही न्याय द्यायचा आहे की नाही, हीच मोठी समस्या आहे आमची। काय तुमची काय आमचा पवित्र असा आहे, सगळे नागरिक इथे जमा आहेत सध्या। आता जवळपास आज बोललो आम्ही। आमचा विषय असा आहे, नायगावचा 2005 पासून जो रोड झाला तो 21 वर्षाले इथे गिट्टीचाही खडा नाही आहे। आणि गर्भावस्थेची महिला असो, रुग्ण असो, शाळे विद्यार्थी असो, वाटप लटकून जातात। आणि आमच्या गावले बस बी नाही आहे। आमचे मुद्दे खूप आहेत, आम्ही एक घेऊन चालला पाहिजे। आमचा मुद्दा पहिले आहे रोडचा, तो आम्हाला पूर्ण करायचा पहिले। हा मुद्दा आमचा पहिले करायचा। आणि माजी आमदार असो, सध्याचे विद्यमान आमदार असो, त्याला सर्वांना विनंती आहे तुमच्याकडून की यांनी हे प्रयत्न करावे, नाही तर जे नावून उभं होईल मोठं खूप। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।